मी तरी घाबरत होती. मी म्हणजे लय जीवावर सोचत होती. मी ऑपरेशन करायचं नाहीच म्हणत होते. पण मग मला तुमच्यापासून धुसा भेटला तर जायला चांगलं वाटलं. मला फक्त एकच दिवस त्रास झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी असं वाटलं नाही की माझं ऑपरेशन झालं आहे. अभी तो 4 दिन के बाद में कुछ भी ऐसा लगने लगा मिसेज को कि तकलीफ है, हाथ से हम घर से जा रहे. मी शहापूरहून आली आहे. मला पाळीचा खूप त्रास होता. मी मॅडमकडे योगिनी मॅडमकडे आली. मग विचार घेतला योगिनी मॅडमचा. तर खूप त्रास होता 4-5 वर्षापासून. मॅडमची सल्ला घेतली. मॅडमच्या सल्ल्याच्या बादमध्ये मला ऑपरेशन सांगलं मॅडमला. ऑपरेशन बिना टाच्याचं ऑपरेशन झालं माझं. पण काहीच त्रास नाही. मला असं वाटत नाही की माझं ऑपरेशन झालं आहे. कसं आपण पहिले घाबरतो ऑपरेशन आले की लय त्रास होईल. ऑपरेशन आले आपण करतो नाही, जीवावर सोचतो, पण काहीच त्रास होत नाही. एकदम व्यवस्थित चांगलं ऑपरेशन झालं आहे. वाटतं तुम्हाला? हॉस्पिटल एकदम चांगलं, खूप चांगलं आहे. काहीच त्रास नाही. बोलायची बी गरज नाही पडत. मी सिस्टरले बी येऊन जाता. मला फक्त एकच दिवस त्रास झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी असं वाटलं नाही की माझं ऑपरेशन झालं आहे. मी तरी घाबरत होती. मी म्हणजे लय जीवावर सोचत होती. मी ऑपरेशन करायचं नाहीच म्हणत होते. पण मग मला तुमच्यापासून धुसा भेटला तर जायला चांगलं वाटलं. आधे घंटे में रूम में चेक करने आता है कि क्या तकलीफ कुछ है कि नहीं है. हम बहुत दूर से आए. आपने पहली बार सुना है कि बिना टाके का ऑपरेशन कैसा हो सकता है. हम घबराए, लेकिन हमने घबराई क्योंकि हमने देखा कि भाई चलो ठीक है, मैडम बोल रही था कुछ घबराने की जरूरत नहीं है, इसलिए हम आगे. और ऑपरेशन में अच्छा हुआ, कोई तकलीफ नहीं हुई. पहले दिन तकलीफ होती है थोड़ी बार, लेकिन हमें अच्छा लगता है. और अभी तो 4 दिन के बाद में कुछ भी ऐसा लगने लगा मिसेज को कि तकलीफ है, हाथ से हम घर से जा रहे.